तर नमस्कार लाडक्या ताईंनो, तुम्ही आता बरोबर आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे। तर आता या लाडक्या ताईंना आता बहिणींना मिळणार नाही 1,500 रुपये। तर बघा, आता राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता या बहिणींना मिळणार नाही 1,500 रुपये। बघा, TV9 मराठी या चॅनलवरती ही न्यूज आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, आता कोणत्या लाडक्या ताईंना आता 1,500 रुपये मिळणार नाही, संपूर्ण डिटेल्समध्ये आज आपण माहिती देणार आहोत। आणि जुलै महिन्याचे पैसे सुद्धा आता मिळणार, कधी कोणत्या तारखेला मिळणार, ते दिवस कोणता आहे, संपूर्ण डिटेल्स आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। तर लाडक्या ताईंनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला यंदा 1 वर्ष पूर्ण झाले आहे। आणि राज्य सरकारने आता गेल्या वर्षी बघा 18 जून 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। आणि या योजना म्हणजे की ही योजना आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। बघा लाडक्या ताईंनो, आता या योजनेत अंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल असे सांगण्यात आले आहे। बघा, आता तुम्हाला बरोबर आहे की लाडक्या ताईंनो, बऱ्याच लाडक्या ताईंना मदत पण झालेली आहे। ही जेव्हापासून ही लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून बऱ्याच लाडक्या ताईंना मदत सुद्धा झालेली आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा, त्यानंतर बघा, त्यानुसार दर महिन्यांना पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये प्रमाणे पैसे जमा झालेले आहे। लाडक्या ताईंनो बघा, आता रक्कम मात्र आता एका पाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहिणींना धक्के बसत आहेत। आणि बघा, आता राज्य सरकारने आता 80,000हून अधिक लाडक्या बहिणीचे अर्ज हे रद्द केले आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे। बघा, आता 1 वर्ष कंप्लीट झाले आहे आणि या बऱ्याच लाडक्या ताईंनी या योजनांमध्ये गैरफायदा घेतलेला आहे। बघा, बऱ्याच लाडक्या ताईंनी गैरफायदा म्हणजे अनेक प्रकारचे लाडक्या ताईंनी फायदा घेतलेला आहे। आता त्या लाडक्या ताईंना या योजनेमधून काढून टाकण्यात आलेलं आहे। लाडक्या ताईंनो बघा, आता त्या लाडक्या ताईंनी कोणत्या आहे बघा, आता जर आता या लाडक्या ताईंनो बघा या अटीमध्ये बसत नव्हत्या, त्या लाडक्या ताईंना बघा, लाडक्या ताईंनो जर तुम्ही या अटीमध्ये बसत नाही तर तुम्हाला सुद्धा आता ते काढून टाकणार आहे। बघा, त्या अटी कोणत्या आहे आणि आता कोणत्या कारणामुळे त्या लाडक्या ताईंना काढून टाकण्यात येणार आहे। तर बघा, आता बघा काय आहे, समोर सांगितलं आहे। बघा, राज्यातील लाडकी बहीण, बघा राज्यातील आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून निकष लावण्यात आले आहे। बघा निकष म्हणजे की आता काय अटी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता सध्या आयकर विभागाकडून छानछानी केली जात आहे। आता त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे की महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे। आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणामुळे हजारो अर्ज पात्र ठरत आहेत, ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, जर तुम्ही आता जालना जिल्ह्यातील आणि नागपूर जिल्ह्यातील असाल तर आता बघा, तुमच्यासाठी ही महत्त्वाची अर्जंट सूचना आहे। बघा, आता जालना जिल्ह्यात किती महिला आहेत की त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या ताईंनो, संपूर्ण डिटेल आता बघा तुम्ही, नाहीतर तुम्हाला यामध्ये काही समजणार नाही। बघा, जालना जिल्ह्यात आता एकूण 57,000 अर्ज बाद झालेले आहे। बघा, आता ते कोणते काय संपूर्ण बघा काय सांगितलं आहे। जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 5,42,392 अर्ज दाखल झाले होते। मात्र आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास 57,000 अर्ज बाद करण्यात आले आहेत। आता वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे, कुटुंबात सरकारी नोकरदार सदस्य असणे, 4चाकी वाहन असणे, विवाहित वयोमर्यादेत जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे यासारख्या विविध कारणामुळे हे अर्ज पात्र ठरण्यात आले आहेत। बघा लाडक्या ताईंनो, बऱ्याच लाडक्या ताईंनी संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत होता आणि अनेक कोणत्याही पण बघा अनेक अशा खूप योजना आहेत, त्या योजनांमध्ये लाभ घेत होत्या, तरी सुद्धा लाडक्या बहिणीचा ते यांनी फायदा घेतलेला आहे, म्हणून त्यांना या योजनेतून काढून टाकण्यात आलेले आहे। बघा लाडक्या ताईंनो, बघा आता 5,42,392 अर्ज हे जालना जिल्ह्यातील आलेले होते आणि त्यापैकी आता फक्त 57,000 हे अर्ज बाद करण्यात आलेले आहे। बघा त्यानंतर काय करलेलं आहे, बघा आता त्यानंतर बघा जालना जिल्ह्यातील बघा झालेलं आहे। आता नागपूर जिल्ह्यातील बघा, नागपूर जिल्ह्यात
30,000 अर्ज हे अपात्र झालेले आहेत बघा. तर नागपूर जिल्ह्यातील जर तुम्ही असाल तर बघा, नागपूर जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फटका बसला आहे आणि नागपूर जिल्ह्यात एकूण 10,73,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी साधारण 30,000 लाडक्या बहिणीचे अर्ज हे प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. आता यात कार असलेल्या महिला, आयकर भरणे कुटुंबीय असलेल्या महिला आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलाच्या अर्जाचा समावेश आहे. हे सर्व अर्ज आता प्रामुख्याने अपात्र ठरले आहेत बघा लाडक्या बहिणींनो. बऱ्याच लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचे मी तुम्हाला पहिले सांगितले होते की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आणि महिलांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. तर आता बघा हे संपूर्ण आता नंतर बघा लाडक्या बहिणींनो काय सांगितले गेले आहे की आता सध्या लाडकी बहिणीच्या कागदपत्राची पडताळणी सुरू आहे आणि त्यामुळे नागपूर जिल्ह्यात अपात्र होणाऱ्या लाभार्थी संख्या आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षाच्या विधानसभा निवडणूक किंगमेकर ठरलेल्या या योजनेतील मोठ्या प्रमाणात हे अर्ज बाद केले जात असल्याचे सध्या लाडक्या बहिणीमध्ये आता नाराजी सुरू उमटत आहे बघा लाडक्या बहिणींनो. यामुळे आता बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणत आहे की लाडकी बहिणीचा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता का मिळत नाही. तर लाडक्या बहिणींनो बघा अजून हे छानछानी सुरू आहे आणि आता यामध्ये अजून लाडक्या बहिणी यामध्ये बाद करण्यात येणार आहेत. तर म्हणून लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता खरोखरच मिळेल का बघा, आता खरोखरच मिळेल का. आता बऱ्याच लाडक्या बहिणी यामध्ये अपेक्षित आहे की आम्हाला मिळेल की नाही. तर लाडक्या बहिणींनो बघा जर या 2 जिल्ह्यातील असाल तर आता तुम्हाला हप्ता हे मिळणार नाही. जर तुम्हाला जुलै महिन्याचा बघा आता जुलै महिन्याचा हप्ता आता लवकरच वाटप होणार आहे. आता 20 तारखेला तुम्हाला बघा नागपंचमी आता आलेली, जवळपास नागपंचमी आलीच आहे. नागपंचमीच्या सणानिमित्त तुम्हाला हे पैसे वाटप केले जाणार आहे बघा. 2 महिन्याचे तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहे, ऑगस्ट आणि जुलै असे 3,000 रुपये टोटल. आता 1.5 प्लस 3,000 रुपये हे पैसे जमा केले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा आता लवकर तुम्हाला पैसे जमा होणार आहे. जर करता तुम्ही जर अपात्र, जर तुम्हाला बघायचे आहे तुम्ही पात्र आहे का अपात्र, जर पाहायचे आहे यादी तुम्हाला बघायची असेल तर आता आपण पुढच्या अपडेटमध्ये सांगणार आहोत. यादी आम्हाला सांगणार आहोत कोणत्या लाडक्या बहिणी आता कोणत्या जिल्ह्यातील यादी कशी बघायची आहे संपूर्ण मी तुम्हाला माहिती देणार आहोत. जर तुम्ही करता आता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता भेटूया लाडक्या बहिणींनो अशाच पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.